साहेब, काल अधिवेशनामध्ये घोषणा झाली आहे राज्यातले 44 टोलनाके बंद करण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणून तुमची प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया माझी की हा इतक्या महिन्यांच्या आमच्या आंदोलनाचा हा विजय. अनेकांना असं वाटत होतं टोलच्या आंदोलनाचं फलित काय. परंतु हे मी तसा आनंद व्यक्त करण्यासारखी आत्ता परिस्थिती नाही. याचं कारण त्याच्या जरा खोलात जावं लागेल त्या गोष्टीच्या. आणि त्याच्या खोलात जाण्याचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात असेल की राज्य सरकारने याच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही 65 टोल नाके आम्ही बंद करत आहोत, जेव्हा पहिल्यांदा आंदोलन जेव्हा झालं त्यावेळेला. त्याच्यानंतर ज्यावेळेला ते रास्ता रोको आणि मग मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला आम्ही काही टोल नाके त्यांच्यासमोर ठेवले, जे अत्यंत 1 कोटी 1.5 कोटीचे वगैरे होते. ते जवळपास 22 का 25 टोल नाके होते. आता ह्यातलं पहिलं बघायला लागेल की हे जे 44 टोल नाके बंद केलेले आहेत ते अगोदरच्या 65 पैकीच आहेत की काय. म्हणजे एकूण टोल नाके महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि जे मूळ टोल नाके जे आहेत, जे मुंबई, ठाणा, पुणा आणि या नाशिक आणि ह्या सगळ्या भागामधले जे महत्त्वाचे जे टोल नाके आहेत, म्हणजे आपण जर नीट बघितलं तर मुलुंडला जो टोल नाका आहे, आज ठाण्याकडचा माणूस जर समजा त्याला पुण्याला जायचं असेल तर मुलुंडच्या टोल नाक्यावरती त्याला पैसे भरायला लागतात आणि तिथून लगेच 2 किलोमीटरवरती ऐरोलीचा टोल नाका येतो, बरोबर. तिकडे पैसे भरायला लागतात. केंद्राचं धोरण आहे की 80 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल असू नये. राज्य सरकारने त्याच्यावरती GR काढला आणि तो जवळपास 30-40 किलोमीटरच्या आतमध्येच सगळ्या गोष्टी आणायला लागल्या. आता 2 किलोमीटर 2.5 किलोमीटरच्या मध्ये जर समजा 2 टोल असतील तर मला असं वाटतं की तो घोर अन्याय लोकांवरचा सरकार करत असलेला. आणि मग ह्या टोल नाक्यांचं काय. आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो की आमचा टोलला विरोध नसून टोलमध्ये जे पैसे जमा होत आहेत त्याला पारदर्शकता नाही, तो कॅश बिझनेस आहे. आणि हे सगळे पैसे जात आहेत कुठे, नक्की गाड्या येत आहेत किती, त्याच्यासाठी आमच्या लोकांनी रात्रंदिवस तिकडे बघून त्या सगळ्या गाड्या आणि त्याच्या किती जात आहेत वगैरे वगैरे तेही आम्ही सादर केलं होतं. पण प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये नक्की टोल नाके यांनी किती बंद केली. अगोदरचे 65 कोणते, आत्ताचे 44 कोणते. आत्ताच्या 44ची यादी आली, 65ची यादी कधी देणार. मी आमच्या आमदारांना आज सांगितलं, तिकडे विधानसभेमध्ये हे प्रश्न विचारायला सांगितले त्यांना मी. आणि तेच जर समजा बंद झालेले किंवा बंद तुम्ही करणार सांगितलेले तेच जर टोल नाके परत या 44ची यादीत असेल, त्याच्यात काय आनंद मानण्याचं सरकार. म्हटलं तरी फसवणूक आहे लोकांची. त्याच्यामुळे त्याची पूर्ण शहानिशा होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मला जी काही आनंदाची किंवा दुःखाची प्रतिक्रिया जी काही द्यायची आहे ती मी त्याच्यानंतर मी देईन. तुम्ही टोल वसुलीमध्ये पारदर्शकता हवी असं सातत्याने सांगतात. या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं का की पारदर्शकता ज्या अन्य मागण्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही टोल बंद करत असाल मग ते 65 असतील ना ते 44 असतील, बरोबर आहे, त्याची शहानिशा होऊ देत. पण मग आमचं आंदोलन योग्य होतं आणि मग आमच्या मुलांवरती पडलेल्या केसेस ह्या तुम्ही तात्काळ रद्द करा. म्हणजे आमचं म्हणणं योग्य होतं, तुम्ही केलेली गोष्ट चुकीची होती जी तुम्हाला रद्द करायला लागली. आणि मग जर या चुकीच्या केलेल्या गोष्टींसाठी जर आंदोलन होत असेल आणि आंदोलन झाल्यानंतर जर समजा सरकारला जाग येत असेल की आपण केलेली गोष्ट चुकीची आहे, तर ज्यांनी आंदोलनं केली त्या मुलांवरच्या केसेस तुम्हाला मागे घ्यायला लागतील. तुम्ही टोल वसुलीतल्या पारदर्शकतेवर ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस रस्त्यांवर विशेषतः जे महामार्ग त्यावर सोयीसुविधा, अर्थातच ॲम्ब्युलन्सेस, सगळ्या या बाबतीत अजून काही काहीच करत नाहीत. अजून टोल धोरणच जाहीर करत नाहीत किंवा त्याच्यावरती काय तुम्ही ज्यावेळेला लोकांकडनं रस्त्यासाठी म्हणून जेव्हा पैसे वसूल करता किंवा पैसे घेता त्यावेळेला लोकांना तुम्ही पहिले चांगले रस्ते दिले पाहिजेत, खड्डेमुक्त रस्ते दिले पाहिजेत. अनेकदा आपल्याला दिसतं की जिकडे टोल आहे तिकडेच खड्डे पडलेले दिसतात आपल्याला. सो रस्ते चांगले नाही, तिथे जर काही अपघात झाला तर तिथे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस नाही, तिकडे तुमचं छोटं हॉस्पिटल नाही, शौचालय नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही हायवेला बघितलं तर तिकडे पुरुषांसाठी सोडा महिलांसाठी काहीच नाही.
कोणत्याही उपाययोजना नाहीत. साधे टॉयलेट्स बांधू शकत नाही ते. मग माझं असं म्हणणं आहे की रस्ते चांगले मिळत नाहीत, कुठच्याही उपाययोजना नाहीत, तुम्हाला अपघात झाला तर कुठच्याही प्रकारचं म्हणजे तिकडे फॅसिलिटीज नाहीत, तिथे जर समजा शौचालय नसतील, म्हणजे ज्या गोष्टींच्या गरजा तिकडे ज्या गरजा आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही तिकडे पुरवल्या पाहिजेत त्या जर गोष्टी होत नसतील, तुम्ही कसले पैसे घेतात? जर हे टोल नाके रद्द करण्याचा जर निर्णय झाला आणि याआधी जर प्रवाशांच्याकडून ज्या पद्धतीने पैसे आकारले गेले ते अनियमित असतील, तर आता पुढची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल? नाही, ती मी सांगेन तुम्हाला. ज्या पद्धतीने सरकार आता निर्णय घेत आहे, विधानसभा निवडणुकींना अवघे 4 महिने शिल्लक राहिलेले, अशा प्रकल्पांच्या बाबतीत असेल, टोलच्या बाबतीत असेल, तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने पटापट निर्णय घेण्यामध्ये आता काही होणार नाही. ज्याला आपण म्हणतो ना, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, आता काय होऊ शकत नाही यांच्याकडे. आता निर्णय करून काय होणार नाही. म्हणजे मेट्रोच्या प्रकल्पाचा परवाच उद्घाटन झालं, त्यानंतर लगेच टोल, असे एक लोकाभिमुख निर्णय पटापट घेतले तर प्रकल्पांची उद्घाटने केली जातात. प्रश्न असा आहे की गेली 15 वर्ष सरकार ह्यांच्या हातामध्ये आहे, 15 वर्ष. आणि आज 15 वर्षानंतर जर समजा तुम्ही या गोष्टी, मला तुम्ही 2.5 वर्षामध्ये नाशिकला विचारताय, 2.5 वर्ष पण नाही झाली अजून, आणि हे 15 वर्ष इथे राज्यामध्ये सरकार चालवत आहेत, आणि 15 वर्ष लागतात या गोष्टी सुरू करायला. लोकसभेतल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारची ही तयारी आहे का? मला असं वाटतं तुम्ही इंटरव्ह्यू लेवलला जाऊ नका. दुसरा मुद्दा होता की कॅम्पाकोलाचा विषय फार गाजतो आहे. न्यायालयाचे आदेश आहेत कारवाई करण्यासंदर्भात, मुख्यमंत्री म्हणतात की न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल. या अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की नुसता हा कॅम्पाकोलाचा विषय नाही. आज ठाण्यामध्ये देखील अशा अनेक अनधिकृत आपण ज्या नंतर बघितल्या की ज्या अनधिकृत आहेत इमारती, पण तिथल्या नागरिकांचा काही संबंध नाही या गोष्टींशी. जे नागरिक तिकडे राहत आहेत, गेली अनेक वर्ष राहत आहेत, आणि अचानक त्यांना तुम्ही सांगता ही अनधिकृत इमारत आहे, मग ज्याला ती बांधली गेली त्याला का नाही कारवाई झाली? मग तिथले वॉर्ड ऑफिसर असतील, तिथले कोणी नगरसेवक असतील, आमदार असतील, किंवा अजून कोणी तिथले प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरती कधी कारवाई होणार? म्हणजे लोकांवर कारवाई होणार. म्हणजे ती इमारत बांधत असताना तिथे तुम्ही डोळेझाक करणार सरकारी यंत्रणा, आणि लोक तिकडे वर्षानुवर्ष राहिल्यानंतर अचानक तुम्ही येऊन सांगणार की ही अनधिकृत आहे, आता रिकामी करा, आम्हाला तोडायला लागेल. कोणता मी फक्त ह्या काय फक्त माणुसकी आणि ह्या दृष्टिकोनातून म्हणत नाही, मी कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणतोय की ज्यांनी या इमारती बांधल्या त्यांच्यावर कारवाई कधी होणार? ते जेलमध्ये कधी जाणार? आणि मला असं वाटतं मग त्या असल्या गोष्टींच्या बाबतीत त्या नागरिकांवरती तुम्ही 100% अन्याय करतात. 100% अन्याय करतात तुम्ही. आता तुमचं काय आव्हान असेल या कॅम्पाकोला वासियांच्या वतीने राज्य सरकार? आता हे सगळं प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने देखील या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने खरं तर राज्य सरकारला आदेश द्यायला पाहिजे. इमारत पाडण्यापेक्षा तुमच्याकडे अनधिकृत इमारती उभ्या कशा राहतात? आणि हा घोळ सगळ्या ठिकाणी चालू आहे, जिकडे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरांमध्ये ही गोष्ट सुरू आहे, आणि ज्याच्यावरती काहीतरी ठोस एक तुम्हाला निर्णय घ्यायला पाहिजे. काही नाही. आता मी त्या नाशिकमध्ये इतकी अनधिकृत काही बांधकामं त्या आयुक्तांना सांगून सांगून थकलो, पण ते शेवटी राज्य सरकारकडनं आलेले लोक असतात. कामं करायची की नाही करायची, करून घ्यायची की नाही करून घ्यायची. कॅम्पाकोला राहावी किंवा जी काही कारवाई आहे ती थांबावी अशा पद्धतीचं नाही, नक्की थांबावी ती कारवाई. बरं का, इतका अन्याय नाही करू शकत लोकांवरती. हा फक्त कॅम्पाकोलाचा विषय नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगतो की हे ज्या ज्या ठिकाणी, मग ठाण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी जिथे लोकांना माहितीच नाही ही अनधिकृत इमारत आहे. मग एक माणूस इमारत बांधतो, लोक तिथे राहायला जातात, त्याचे पैसे ते भरतात, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरत असतात, वर्षानुवर्ष तिकडे राहतात, आणि अचानक तुम्ही येऊन सांगायचं अनधिकृत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.